नमस्कार. 23 फेब्रुवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे JEE मुख्य परीक्षेच्या 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पहिला टप्पा. JEE मुख्य परीक्षेचा पहिला टप्पा 23 ते 26 फेब्रुवारी, दुसरा 15 ते 18 मार्च, तिसरा 27 ते 30 एप्रिल, तर चौथा टप्पा हे 24 ते 28 मे दरम्यान असेल. आता या चारही परीक्षा मुलं देऊ शकतात आणि त्यापैकी ज्या परीक्षेमध्ये जास्त मार्क्स असेल तो काउंट केला जाणार. ठीक आहे. अर्थातच काय तर पहिली परीक्षेमध्ये समजा कमी मार्क पडले तर त्यांच्याकडे पुढे 3 ऑप्शनसुद्धा आहेत. ते त्यापैकी ज्या परीक्षेमध्ये जास्त मार्क्स येतील त्याला काउंटसाठी ते सिलेक्ट करू शकतात. ओके. आता जेव्हा आपण JEEची बात करतो तर आपल्यासाठी एक महत्त्वाचं आहे की JEEची एक्झाम कंडक्ट कोण करते. ठीक आहे. JEEची एक्झाम्स जी आहेत ते नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत कंडक्ट केली जाते. तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे NTA. तर आपण थोडीशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीविषयी घेऊ. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे ते वर्ष 2017मध्ये अस्तित्वात आली. ओके. आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं काम काय आहे तर हायर एज्युकेशनसाठी जे इन्स्टिट्यूट्स आहेत, ठीक आहे, हायर एज्युकेशनसाठी जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याला एक एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. काय द्यावी लागते? एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे. आता हे एंट्रन्स टेस्ट जे असते ते कंडक्ट करायचं काम जे आहे ते NTA बघते. ठीक आहे. काय बरं? हायर एज्युकेशन मिळवण्यासाठी किंवा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी आपल्याला एक एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. ती एंट्रन्स टेस्ट कंडक्ट करायचं काम जे आहे ते नॅशनल टेस्टिंग एजन्सी करते. कधी अस्तित्वात आली तर नोव्हेंबर 2017मध्ये. सध्या त्याचे डायरेक्टर जनरल कोण आहे तर त्यांचं नाव आहे विनीत जोशी. ठीक आहे. 2017पासून आतापर्यंत विनीत जोशी जे आहेत ते NTAचे डायरेक्टर जनरल आहे. आता NTA कुठली परीक्षा कंडक्ट करते तर लक्षात ठेवा, NTA जे आहेत ते JEE मेन्स, तसंच नीट, त्यानंतर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, CMAT आणि GPAT ही जे काही एक्झाम आहेत ते NTA कंडक्ट करते. कुठले JEE मेन्स, त्यानंतर नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, ओके, अंडर ग्रॅज्युएट अर्थातच नीट, त्यानंतर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट NET, कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट CMAT आणि ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट GPAT. तर ही सर्व जी एक्झाम्स आहेत ते NTA कंडक्ट करते. आता NTAची जर आपण हिस्ट्री बघितली तर आपल्याला लक्षात येईल की नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन जे 1986 होतं त्याच्या अंतर्गत एक टास्क फोर्स बनवण्यात आली होती आणि त्याला नाव देण्यात आलं होतं द प्रोग्राम ऑफ ॲक्शन. ठीक आहे. 1992मध्ये ते स्वतःचा रिपोर्ट सबमिट करते आणि त्याच्या अंतर्गत सांगण्यात येते की बाबा एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करण्यासाठी आपल्याला एक इंडिपेंडेंट बॉडी असली पाहिजे. ठीक आहे. काय बरं? की नॅशनल लेवलवरती जे एंट्रन्स टेस्ट असतात त्याला कंडक्ट करण्यासाठी आपल्याला एक इंडिपेंडेंट बॉडी असली पाहिजे. त्यानंतर वर्ष 2010मध्ये मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अर्थातच MHRD ही एक कमिटी गठीत करते ज्याच्या अंतर्गत जे काही IITs आहेत त्याचे डायरेक्टर्सना सामावून घेतलं जातं आणि ते लोक रेकमेंडेशन देतात की जी तुम्ही बॉडी बनवणार आहेत जे एंट्रन्स टेस्ट कंडक्ट करेल, ठीक आहे, ती बॉडी जी आहे त्याला ॲक्ट ऑफ पार्लमेंटच्या माध्यमातून बनवा. काय बरं? तुम्ही जे एंट्रन्स टेस्ट घेण्यासाठी जी बॉडी बनवायची बात करतायत ती बॉडी जी आहे तिला ॲक्ट ऑफ पार्लमेंटच्या माध्यमातून बनवा. ठीक आहे. आणि त्याचेच रिझल्ट अर्थात काय तर 2013मध्ये मिनिस्ट्री ऑफ MHRD जी आहेत त्याला रिपोर्ट सबमिट करते ही बॉडी. ठीक आहे. ज्याच्या अंतर्गत 7 मेंबर्स असतात त्यालाच आपण 7 मेंबर टास्क फोर्स म्हटलं. आणि त्यांचं काम काय देण्यात आलं होतं त्यांना की त्यांना ब्लूप्रिंट प्रिपेअर करायची आहे स्पेशल पर्पज व्हेकलसाठी जे नॅशनल टेस्टिंग एजन्सीला पुढे नेणार. काय सांगितलं? नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे हे जे कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी एक स्पेशल पर्पज व्हेकल बनवायचे आणि त्याची ब्लूप्रिंट कशी असली पाहिजे त्याच्याविषयी आयडिया द्यायचं काम जे आहे ते या टास्क फोर्सकडे देण्यात आलं होतं. ओके. आणि त्यांच्याच रिपोर्टवरनं नंतर काय झालं तर 2017मध्ये NTAला फिनान्स मिनिस्टरनी स्वतःचा बजेट स्पीचमध्ये इंट्रोड्यूस केला आणि तेव्हापासून NTA काय करते तर NTA हायर एज्युकेशन जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यामध्ये एंट्री देण्यासाठी एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करते. ओके. तर आपण NTA विषयी माहिती बघितली. ओके. आता बघूया पुढची न्यूज काय आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे पारपत्र सेवेची डिजिलॉकरशी जोडणी.
आता महत्त्वाचं इथे आहे डिजी लॉकर काय, तर थोडीशी माहिती इथे दिली गेली ते आपण बघून घेऊ. डिजी लॉकर हा केंद्राचा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा उपक्रम आहे. व्हेरी इम्पॉर्टंट हा. डिजी लॉकर हा जो उपक्रम आहे तो कोणाचा आहे, तर केंद्राचा इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा. डिजी लॉकरमध्ये भारतीय नागरिक आपल्या खात्यात विविध कागदपत्रे ई स्वरूपात अपलोड करून ठेवू शकतात. रस्ते आणि वाहतूक मंत्रालय, आयकर विभाग, CBSE यांची यापूर्वीच डिजी लॉकरशी जोडणी झालेली आहे. आता पारपत्र सेवा केंद्रानेही अर्ज करण्यासाठी डिजी लॉकरची सुविधा स्वीकारली आहे. ठीक आहे. अजून थोडी एक्स्ट्रा माहिती जर आपण बघितली डिजी लॉकरविषयी तर लक्षात ठेवा, डिजी लॉकर जी आहे ती MITI अर्थातच मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ठीक आहे, याचा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. अर्थातच काय, तर त्यांचा एक मुख्य प्रोग्राम आहे हा. ठीक आहे. आणि ते कशाच्या अंतर्गत आहे, तर ते डिजिटल इंडिया या प्रोग्रामचा अंतर्गत आहे. डिजी लॉकर जे आहे ते डिजिटल इंडिया प्रोग्रामच्या अंतर्गत अस्तित्वात आलेलं आहे. ओके. याच्या अंतर्गत काय करण्यात येते, तर आपले जे काही फॉर्म्स असतात किंवा जे काही सर्टिफिकेट्स असतात, ओके, त्यांना इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून ठेवण्यात येते. आता लक्षात ठेवा, आपल्यासाठी 10 MB पर्यंतची स्टोरेज फॅसिलिटीज जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. याला 1 GB पर्यंत एक्सटेंडसुद्धा करता येते. ठीक आहे. पण इनिशियली किती स्टोरेज कॅपॅसिटी आहे, तर 10 MBची स्टोरेज कॅपॅसिटी आहे. ओके. आणि हे 10 MBची स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे ते गुगल आणि ड्रॉपबॉक्स हे ऑफर करतात. ओके. काय सांगितलं मी, गुगल आणि ड्रॉपबॉक्स जे असते ते हे 10 MBची स्टोरेज फॅसिलिटी डिजी लॉकरच्या अंतर्गत आपल्याला पुरवतात. ओके. आता याच्या अंतर्गत काय असते, तर आपण आपलं जे काही पॅन कार्ड आहे, पासपोर्ट आहे, मॅरेज सर्टिफिकेट, स्कूल सर्टिफिकेट या सर्वांचं जे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट आहे, ई फॉर्मॅट जे असतो त्याच्यामध्ये आपण या प्रत्येकाला सेव्ह करून ठेवू शकतो. ओके. आणि वेरियस डिपार्टमेंट्स जे आहेत ते या डिजी लॉकरशी काय आहेत तर जोडले गेलेत. अर्थातच तुम्ही एखादा डॉक्युमेंट तिथे अपलोड केला तर तो व्हेरीफाईड आहे का नाही, तर ते व्हेरीफाईड करायचं काम जे आहे ते या जे डिपार्टमेंट्स आहेत ते बघतात. ओके. तसंच डिजी लॉकरच्या माध्यमातून आपण URI लिंकसुद्धा सेव्ह करू शकतो. आता URI काय असते, तर युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफायर. काय बरं, युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफायर ही जी लिंक आहे ज्याच्या थ्रू ई डॉक्युमेंट व्हेरीफाय केले गेले आहेत, तर ती लिंकसुद्धा आपण ती सेव्ह करता येते डिजी लॉकरमध्ये. ठीक आहे. ज्या डिपार्टमेंटने ते लिंक आपल्याला प्रोव्हाइड केली आहे ती लिंकसुद्धा आपण डिजी लॉकरमध्ये सेव्ह करू शकतो. ठीक आहे. तर डिजी लॉकरविषयी आपण माहिती घेतली, इम्पॉर्टंट आहे. आणि आता त्याला पासपोर्ट सेवा जे त्याच्याशी पण जोडलं गेलेलं आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे ते आहेत कोरोनावरील औषधाबाबतचा पतंजलीचा दावा खोटा, केंद्रीय आरोग्य मंत्र्याकडे स्पष्टीकरणाची IMAची मागणी. म्हणजे बाबा तर ऐकतच नाही आहे, तसं झालं आहे. रामदेव बाबाची जे कोरोनावरील औषध आहे ज्याला त्यांनी कोरोनिल नाव दिलं आहे, कुठल्याही प्रकारची त्याची टेस्टिंग झाली आहे का नाही त्याच्यामध्ये पारदर्शकता नाही आहे. त्याचं वरचे रिपोर्टसुद्धा हे पब्लिकली एक्सपोज केलेलं नाही आहे. ठीक आहे. पब्लिकमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं नाही आहे. त्यांनी एक्सपेरिमेंट कंडक्ट केलं आहे का ते सुद्धा माहीत नाही आहे. आणि तसं नसतानासुद्धा ते म्हणत आहेत की बाबा आमची ही जी गोळी वगैरे आम्ही बनवली आहे, ठीक आहे, कोरोनिल, ते कोरोनावरती उपायकारक आहे. सध्या जे WHO आहे अर्थातच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे ज्याला आपण जागतिक आरोग्य संघटना म्हणतो, त्यांनी एक ट्विट केला होता. ठीक आहे. आणि ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की अजूनपर्यंत कुठलाही गोळी जी आहे ते कोरोनावरती उपायकारक नाही आहे. ठीक आहे. आत्तापर्यंत अस्तित्वात असलेली जे गोळ्या आहेत त्यापैकी एकही गोळी हे किंवा एकही औषध, लस सोडली तर औषधचं आपण बोलतो आहे, तर एकही औषध हा कोरोनावरती उपायकारक नाही आहे. मग हे बाबा कुठून घेऊन आले नवीन? ठीक आहे. तर असा प्रश्न जे आहेत ते समोर आलेला आहे. आणि याच्यापेक्षाही भयंकर काय माहिती आहे का, तर जे आपले आरोग्यमंत्री आहेत डॉक्टर हर्षवर्धन. कोण बरं? डॉक्टर हर्षवर्धन. डॉक्टर हर्षवर्धन स्वतः या कोरोनिलला प्रमोट करत आहेत. मग हे किती योग्य आहे? ठीक आहे. आणि म्हणूनच जे IMA आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन, त्यांनी याच्यावरती प्रश्नचिन्ह लावलं आहे की बाबा तुम्ही असं करताय ते हे कितपत योग्य आहे. कारण एखादी गोळीला कुठल्याही प्रकारची मान्यता नसताना जर तुम्ही त्याचा प्रचार करत असेल तर तुम्हाला सजा होऊ शकते. ठीक आहे. हा प्रोव्हिजनसुद्धा आहे. तर काय हर्षवर्धन जे आहेत त्यांच्या विरोधात कार्यवाही होईल हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता. मग त्यांना कारण दाखवा नोटीससुद्धा बजावली आहे IMAने. ओके.
तर ही सर्व माहिती होती कोरोनिलचा वादाविषयी, जे मी तुम्हाला आता इथे सांगितली आहे. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. पुढची जी न्यूज आहेत ते आहेत प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत महाराष्ट्र अव्वल. या योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत 1.14 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी केली असून आतापर्यंत साधारणतः 1.05 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 11,633 कोटी रुपये जमा झाले आहेत. या योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी 5% लाभार्थीची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्रात 4,68,747 शेतकऱ्यांची जिल्हा, तालुका व गावनिहाय यादी प्राप्त झाली होती. त्यातील 99.54% लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण करून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांकाचे काम केले आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता थोडीशी माहिती आपण शेतकरी सन्मान योजनेविषयी घेऊ. ठीक आहे. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यालासुद्धा आपण काय म्हणतो, तर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना. ठीक आहे. मराठीमध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना आणि हिंदीमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. आता या स्कीमच्या अंतर्गत आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला जे काही फार्मर्स आहेत त्यांना एक फिक्स रक्कम त्यांचं बँक अकाउंटमध्ये पाठवायची आहे. ठीक आहे. आपल्याला म्हणजे कोणतं, गव्हर्नमेंटला. तर हा एका प्रकारे इन्कम सपोर्ट स्कीम आहे. ठीक आहे. काय आहे, इन्कम सपोर्ट स्कीम आहे. याच्या अंतर्गत प्रत्येक जे काही फार्मर्स आहेत अर्थात शेतकरी आहेत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 6,000 रुपये जे आहेत, किती बरं, 6,000 रुपये प्रत्येक वर्षाला हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये DBTचं माध्यमातून, डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं माध्यमातून बँक अकाउंटमध्ये जमा केले जातील. ठीक आहे. काय सांगितलं मी, या स्कीमच्या अंतर्गत 6,000 रुपये दरवर्षी शेतकऱ्याचा बँक अकाउंटमध्ये जमा केले जातील. ठीक आहे. 4 महिन्याचे म्हणजे 2-2 हजारचे 3 इन्स्टॉलमेंट प्रत्येक 4 महिन्यांनी बँकेच्या खात्यामध्ये जमा केले जातील. ठीक आहे. किती इन्स्टॉलमेंट आहे, 3 इन्स्टॉलमेंट आहे, प्रत्येकी 2,000चे. ठीक आहे. आणि टोटल असे किती, 3 इन्स्टॉलमेंट प्रत्येकी 4 महिन्यांनी. ठीक आहे. 4 महिन्याचा अंतराने 3 इन्स्टॉलमेंट, टोटल 6,000 रुपये जे आहेत ते बँक अकाउंटमध्ये जमा केले जातील. जेव्हा स्कीमला स्टार्ट करण्यात आला होता तेव्हा स्मॉल अँड मार्जिनल फार्मर जे असतात, ठीक आहे, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर अर्थातच ज्यांच्याकडे जी जमीनची क्षमता आहे ते 2 हेक्टरपेक्षा कमी आहे, असाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. परंतु कालांतराने याच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला, मग त्याची जमीन कितीही असो, ठीक आहे, त्याला इथे सहभागी, या स्कीमच्या अंतर्गत सहभागी करून घेण्यात आलेलं आहे. ओके. आता आयडेंटिफाय कसं करायचं किंवा कोणाला याचा लाभ द्यायचा, या स्कीमचा लाभ द्यायचा, तर त्यांची ओळख पटवायचा जो काम आहे तो केंद्र म्हणजे अर्थातच राज्य सरकार करणार आहे. ठीक आहे. बेनिफिशियरी जे असतात की नक्की लाभ कोणाला द्यायचा आहे, तर त्याला आयडेंटिफाय करायचं काम जे आहे ते राज्य शासन करेल. ओके. आणि जर ते केंद्रशासित प्रदेशामध्ये असेल तर तिथे केंद्रशासित प्रदेशाचे जे सरकार असेल ते त्यांना आयडेंटिफाय करायचं काम करणार. ओके. आता लक्षात ठेवा, ही जी स्कीम आहे, ठीक आहे, त्याला रेट्रोस्पेक्टिव्हली इम्प्लिमेंट करण्यात आली होती. काय सांगितलं मी, रेट्रोस्पेक्टिव्हली याला इम्प्लिमेंट करण्यात आली होती. आता ही जी स्कीम आहे त्याला बजेट 2019मध्ये अनाऊन्स करण्यात आला होता. ठीक आहे. परंतु त्याला 1 डिसेंबर 2018पासूनच लागू करण्यात आली होती. अर्थातच काय झालं, तर याला मागील दिनांकापासून लागू करण्यात आली होती या स्कीमला, म्हणून याला आपण काय म्हणतो, रेट्रोस्पेक्टिव्ह. ठीक आहे. ही जी स्कीम आहे ते काय आहे, तर ही एक रेट्रोस्पेक्टिव्ह स्कीम आहे. अनाऊन्स कधी झाली, अनाऊन्स झाली 2019च्या बजेट स्पीचमध्ये, जे फेब्रुवारीमध्ये झाली. परंतु त्याला इम्प्लिमेंट करण्यात आलं ते मात्र 1 डिसेंबर 2018पासून. ओके. काही एक्सेप्शन्स आहेत किंवा जे फार्मर्स आहेत, ओके, ते लोक जर इन्कम टॅक्स भरत असतील किंवा ते डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, चार्टर अकाउंटर असतील, लॉयर असतील, पेन्शनर असतील, ठीक आहे, ज्यांची पेन्शन आहे ते 10,000पेक्षा जास्त आहे, तर अशा जे काही शेतकरी आहेत त्यांना या स्कीमचा लाभमधनं वगळण्यात आलेला आहे. अर्थातच त्यांना या स्कीमचा लाभ भेटणार नाही. ठीक आहे. काही राज्य आहे जिथे अशाच प्रकारची स्कीम्स सध्या सुरू आहेत, तर ते आहेत भावांतर भुगतान योजना मध्य प्रदेशमध्ये, ऋतुबंधू स्कीम तेलंगणामध्ये, कृषक असिस्टन्स फॉर लाईव्हलीहूड अँड इन्कम ऑगमेंटेशन कालिया स्कीम ओडिसामध्ये आणि कृषक बंधू स्कीम वेस्ट बेंगॉलमध्ये. आता तुम्हाला जोड्या लावामध्ये हे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. एका साईडला तुम्हाला स्कीम्सचं नाव देतील, दुसऱ्या बाजूला तुम्हाला राज्य सांगतील आणि विचारतील योग्य जोड्या लावा किंवा खालीलपैकी कुठली जोडी हे योग्य आहे.
तर लक्षात ठेवा, भावांतर भुगतान योजना जी आहे ते मध्य प्रदेशची आहे, ऋतुबंधू स्कीम जी आहे ते तेलंगणाची आहे, कालिया स्कीम ओडिसाची आहे आणि कृषक बंधू जी आहे ते वेस्ट बेंगॉलची आहे. ही जे स्कीम्स आहेत ते सिमिलर आहे. ठीक आहे, याच्या अंतर्गत पण काय केलं जातं तर फिनान्शियल असिस्टन्स अर्थातच पैसा पुरवला जातो DBTच्या माध्यमातून कोणाला तर शेतकऱ्यांना. ओके, आणि जसं आपण बघितलं की 2019च्या बजेटमध्ये याला इंट्रोड्यूस करण्यात आली होती, परंतु इम्प्लिमेंट जे आहेत ते 1 डिसेंबर 2018 करण्यात आलं होतं. आणि अनाऊन्समेंट कोणी केलं होतं तर तत्कालीन जे फिनान्स मिनिस्टर होते पियुष गोयल त्यांनी केलं होतं. ओके, तसंच जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत त्यांनी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यापासून ह्या स्कीमची सुरुवात केली होती. ओके, तारीख होती 24 फेब्रुवारी 2019 आणि पहिली इन्स्टॉलमेंट 2000 जी होती ते 1 करोड फार्मरना गोरखपूरमधनं देण्यात आली होती. ओके, कधी स्कीमला सुरू करण्यात आलं तर नरेंद्र मोदीजींनी सुरू केलं होतं उत्तर प्रदेशच्या गोरखपूर या शहरातनं. आणि ही जी स्कीम आहे ते मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर याच्या अंतर्गत येते. काय सांगितलं, ही जी स्कीम आहे ते कोणाच्या अंतर्गत येते, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअरच्या अंतर्गत. ओके, तर आपण इथे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनाविषयी माहिती एकदम डिटेलमध्ये बघितली आहे. नोट्स बनवायचं सायमल्टेनियसली. ओके, नेक्स्ट जे आहे ते आहेत अनंत तरे यांचे निधन झाले आहे. तर थोडीशी माहिती आपण अनंत तरेविषयी घेऊया. व्यक्तिविशेष म्हणून यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो, चान्सेस कमी आहे पण आलाच तर आपल्याला रिस्क घ्यायची नाही आहे. ठीक आहे, तर ठाणे महापालिकेत यापूर्वी महापौर पदाचा कालावधी 1 वर्षाचा होता. त्यावेळेस म्हणजे 1993 ते 1996 या कालावधीत तरे यांनी सलग 3दा महापौरपद भूषवले होते. सलग 3दा महापौरपद भूषवणारे हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी रायगड जिल्ह्यातून शिवसेनेकडून लोकसभेची 2दा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2000 ते 2006 या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. सध्या शिवसेनेचे उपनेते आणि कोळी समाजाचे नेते म्हणून ते कार्यरत होते. लोणावळा येथील एकविरा देवस्थान ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे, तर ही माहिती आपण बघितली कोणाविषयी, अनंत तरे यांच्याविषयी. पुढे बघूया दुसरी काय न्यूज आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे ते आहेत मानवाधिकाराचा मुद्द्यावर वरवरा राव यांना जामीन देण्यात आलेली आहे. आता जे सुप्रीम कोर्ट होता त्यांनी काही पॉईंट्स आहेत त्याला या केसमध्ये मेन्शन केले आहेत, ते आपल्याला साठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आपण ते वाचून घेऊ. सर्वोच्च न्यायालय आणि अन्य उच्च न्यायालयांनी अशा प्रकरणात दिलेल्या निकालांचा विचार केला तर 4 भिंतींमध्ये कैद असलेल्या कैद्यालाही त्याचा घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. कठोर अटी घालून कैद्याला जामिनाचा दिलासा दिला जाऊ शकतो असे न्यायालयाने म्हटले आहे. ओके, आता वरवरा राव जी आहे त्याला अर्बन नक्सल, ठीक आहे, शहरी नक्सल याचा ठपका ठेवून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आला आहे. ओके, आणि सध्या त्यांना जामीन देण्यात आली आहे. जामीन देण्यामागचं कारण काय होतं तर त्यांचं आरोग्य. ठीक आहे, आरोग्याचं कारण देऊन त्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. आता कलम 21च्या अंतर्गत प्रत्येकाला आयुष्य मिळवायचं प्रत्येकाचं आरोग्य योग्य राहील, मग त्यासाठी जे काही गरजेची किंवा बेसिक एम्युनिटीज आहेत ते मिळवायचा प्रत्येकाला अधिकार आहे. मग तो कैदी असो का कोणीही असो. ठीक आहे, सामान्य नागरिकला जसा अधिकार आहे एक सुदृढ आयुष्य जगायचा, तसंच अधिकार एखादा कैद्याला सुद्धा आहे. आणि तीच गोष्टीला लक्षात ठेवून सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे. वय आणि वैद्यकीय कारणास्तव कच्च्या कैद्यांना जामीन मंजूर केला तर जामीन अर्ज मोठ्या प्रमाणावर वाढतील अशी भीती तपास यंत्रणेने व्यक्त केली होती. त्यावर एखादा आरोपीचा नियमित जामीन अर्ज प्रलंबित असला तरी कच्चा कैदी वैद्यकीय कारणास्तव जामिनाची मागणी करू शकतो अशी न्यायालयाने नमूद केली आहे. आता कच्चा कैदी याचा अर्थ काय झालं तर त्यांच्यावरती ट्रायल्स चालू आहेत. ओके, काय चालू आहे, त्यांच्यावरती तपास चालू आहे आणि कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे, कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती निर्णय झालेला नाही आहे. तर असे जे कैदी असतात त्यांना आपण कच्चा कैदी म्हणतो. ठीक आहे, ट्रायल्स चालू आहे त्यांच्यावरती, तपास सुरू आहे, अजून काही निकाल लागलेला नाही आहे पण. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे ते आहेत ब्रिक्सच्या यजमानपदासाठी भारताला चीनचा पाठिंबा. आपल्यासाठी महत्त्वाचे ब्रिक्स. ठीक आहे, तर आपण थोडीशी माहिती ते ब्रिक्सविषयी घेऊ. ब्रिक्स जे आहे ते ब्रिक्स बेसिकली 5 देशाचा जो इनिशियल असतो त्याचापासून मिळून बनलेला आहे. आता ब्रिक्सच्या अंतर्गत कुठले कुठले तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका हे 5 देश आहेत. ठीक आहे, तर ब्राझीलचं B
रशियाचा R, इंडियाचा I, चायनाचा C आणि साऊथ आफ्रिकाचा S असं म्हणून ब्रिक्स याचं नामकरण झालेलं आहे. ठीक आहे. ब्रिक्स असं एखादी टर्म असली पाहिजे किंवा ब्रिक. ठीक आहे, ब्रिक BRIC. बघा, इनिशियली साऊथ आफ्रिका ब्रिक्सचा पार्ट नव्हता आणि जेव्हा साऊथ आफ्रिका ब्रिक्सचा पार्ट नव्हता तेव्हा त्याला ब्रिक म्हटलं जायचं. काय बरं? BRIC ब्रिक. आणि ही जी टर्म आहे त्याला कॉइन केली होती किंवा असं नाव दिलं होतं. ते कोणी दिलं होतं? तर त्यांचं नाव होतं जिम ओनील. ठीक आहे. जिम ओनील जे होते ते गोल्डमन सॅच्स याचे चेअरमन होते आणि त्यांनी पहिल्यांदा ब्रिक या संज्ञेचा उपयोग केला होता. ओके, कधी बरं? तर 2001मध्ये. ओके. त्यानंतर 2010मध्ये साऊथ आफ्रिका जे आहे ते या ब्रिक देशांना जॉईन करतो आणि त्यानंतर त्याचं नाव जे आहे ते ब्रिकवरनं ब्रिक्स करण्यात येते. कधी बरं? 2010मध्ये. ओके. ब्रिक्स जे आहे ते देशातील नव्हे तर दुनियातील 40% पॉप्युलेशन जे आहे ते या ब्रिक्स कंट्रीजमध्ये आहे. ठीक आहे. 40% जी लोकवस्ती आहे टोटल जगाची, त्यापैकी टोटल जगाची जे लोकवस्ती आहे त्यापैकी 40% लोकवस्ती जी आहे ते या ब्रिक्स कंट्रीमध्ये राहते. ओके. आणि जगाची जे GDP आहे त्यापैकी 25% GDP जी आहे, ठीक आहे, ते ब्रिक्स या कंट्रीजची आहे. ठीक आहे. जगाचा GDPच्या 25% GDP जी आहे त्या ब्रिक्स देशांची आहे. लक्षात ठेवा, एकूण लोकवस्तीपैकी 40% आणि एकूण GDP पैकी 25% हे ब्रिक्स नेशन्सची आहे. ठीक आहे. काही इम्पॉर्टंट समिट्स होते त्याच्याविषयी सुद्धा आपण माहिती घेऊ. चौथी जी समिट झाली होती ब्रिक्सची ते 2012मध्ये भारतात झाली होती. ओके. आणि तेव्हा पहिल्यांदा न्यू डेव्हलपमेंट बँक, यालाच ब्रिक्स बँकसुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे. ब्रिक्स बँक यालाच न्यू डेव्हलपमेंट बँकसुद्धा म्हणतो आपण. तर ब्रिक्स बँकसारखी एखादी बँक असली पाहिजे ही आयडिया पहिल्यांदा भारताने 2012मध्ये भारतामध्ये समिट झाली होती तेव्हा मांडली होती. ओके. कारण काय होतं? तर इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बनवायचे, मग त्यासाठी लोन लागते. आता लोन देणार कोण? आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मोठे असतात. ठीक आहे. तर एखादा आपला देश पातळीवरती जे बँक आहे ते तेवढं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकत नाही. मग त्यामुळे या जे काही देश होतं त्यांनी एकत्रित आले आणि ब्रिक्स बँक्स जी आहे अर्थातच न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे त्याची स्थापना केली. ओके. मनीला फिलिपिन्समध्ये हेडक्वार्टर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर 11वा जे ब्रिक्स समिट होता ते 2019मध्ये ब्राझीलमध्ये झालं होतं. याची थीम लक्षात ठेवणे गरजेचं आहे. थीम होती इकॉनॉमिक ग्रोथ फॉर एन इनोव्हेटिव्ह फ्युचर. ओके. आणि तेव्हाच ब्राझिलिया डेक्लेरेशनसुद्धा साईन झालं होतं. कधी? 11वी ब्रिक्स समिटमध्ये ब्राझिलिया डेक्लेरेशन जे होतं ते साईन करण्यात आलं होतं. 12वी जी ब्रिक्स समिट झाली होती ते रशिया येथे झाली होती. ठीक आहे. आणि ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाली होती. त्याची थीम काय होती? ब्रिक्स पार्टनरशिप फॉर ग्लोबल स्टेबिलिटी, शेअर्ड सिक्युरिटी अँड इनोव्हेटिव्ह ग्रोथ. ओके. काय होतं त्याचं थीम? ब्रिक्स पार्टनरशिप फॉर ग्लोबल स्टेबिलिटी, शेअर्ड सिक्युरिटी आणि इनोव्हेटिव्ह ग्रोथ. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण थोडीशी माहिती NDB विषयी घेऊ, न्यू डेव्हलपमेंट बँक. थोडंसं मी एक करेक्शन करायला इच्छितो. मनीला फिलिपिन्स मी तुम्हाला हेडक्वार्टर सांगितलं. ठीक आहे. तो थोडंसं चुकलं आहे माझं. NDB जे आहे त्याचं हेडक्वार्टर शांघाय चायनामध्ये आहे. ठीक आहे. कुठे आहे? शांघाय चायनामध्ये आहे NDB, न्यू डेव्हलपमेंट बँकचा. आणि एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे, ठीक आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे त्याचा हेडक्वार्टर मनीला फिलिपिन्समध्ये आहे. ओके. एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे त्याचा हेडक्वार्टर मनीला फिलिपिन्समध्ये आहे, परंतु न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे त्याचा हेडक्वार्टर कुठे आहे? शांघाय चायना येथे आहे. ओके. पहिल्यांदा आयडिया जसं आपण बघितलं की 2012मध्ये भारतामध्ये समिट झाली होती तेव्हा पहिल्यांदा NDB सारखी एखादी संस्था किंवा बँक असली पाहिजे ही आयडिया पहिल्यांदा तेव्हा प्रपोज करण्यात आली होती. ठीक आहे. 6th समिट जी होती ब्रिक्सची 2014मध्ये हे फॉर्टालेझामध्ये झाली होती. ओके. काय बरं? 6th समिट जी होती ब्रिक्स देशांची ते कुठे झाली होती? फॉर्टालेझामध्ये झाली होती. आणि तेव्हा NDBला अजून जास्त स्ट्रेंथन करण्यासाठी, ठीक आहे, प्रेशर बनवण्यात आलं होतं की NDB तर आपण स्थापन करणार आहोत परंतु त्याच्या हातामध्ये अजून जास्त ताकद दिली पाहिजे किंवा अजून जास्त त्याच्याकडे फंडिंग आलं पाहिजे. मग त्यासाठी प्रेशराईज करायचा जो काम होता तो 6th समिट फोर्टालेझा येथे करण्यात आला होता आणि इथे फोर्टालेझा डिक्लेरेशनसुद्धा साईन झालं होतं. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. फोर्टालेझा डिक्लेरेशन जो आहे तो कुणाशी रिलेटेड आहे? तर तो NDBशी रिलेटेड आहे आणि ते 6th ब्रिक्स समिटमध्ये साईन करण्यात आलं होतं. ओके. आणि उद्देश काय होता? तर रिजनल जे काही आपल्याला डेव्हलपमेंट आणायचे आहे देशांमध्ये तर त्याच्यासाठी फंडिंग करणे. ओके. आता NDB जे आहे ते कुठल्या कुठल्या क्षेत्रासाठी काम करण्यासाठी लोन देतं तर लक्षात ठेवा. क्लीन एनर्जी झाला,
सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ब्रिक्स देशांमधलं, त्यानंतर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट आणि इरिगेशन, ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर. तर या सर्व विषयांसाठी NDB जे आहेत ते लोन द्यायचं काम करते. ओके. आता ब्रिक्स मेंबर्स जे असतात, ठीक आहे, त्यांना NDBमध्ये इक्वल स्टेक्स आहेत आणि इक्वल वोटिंग राईट्स आहेत. काय सांगितलं मी? ब्रिक्स देशांना NDBचा अंतर्गत इक्वल वोटिंग राईट आहे. ठीक आहे. आता आपण अर्थातच IMF वगैरे बघतो, तर त्याच्यामध्ये ज्याला जास्त फंडिंग जो देईल त्याला जास्त राईट्स, बरोबर की नाही? परंतु ब्रिक्समध्ये असं काही नाही आहे. फंडिंग कितीही असू द्या, स्टेक्स किती असू द्या, प्रत्येकाला इक्वल वोटिंग राईट आहे. आणि सांगायचं अर्थातच काय, तर इथे इक्वल स्टेक्ससुद्धा आहे या बँक्सच्या अंतर्गत प्रत्येकाचे. स्टेक्स म्हणजे शेअरिंग, ठीक आहे, इक्वल शेअरिंग केले आहे सर्वांनी आणि त्याच्या माध्यमातून ही बँक जी आहे ती अस्तित्वात आली आहे. तर आपण इथे माहिती बघितली ब्रिक्स नेशन्सविषयी आणि ब्रिक्स या संघटनाविषयी. खूपच महत्त्वाचं बरं का ब्रिक्स. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे का. पुढचे जे न्यूज आहेत ते आहेत विजया बँक, देना बँकचे IFSC कोड जे आहेत ते 1 मार्चपासून बाद होणार आहे. ठीक आहे. विजया बँक आणि देना बँक जे आहेत त्यांना बँक ऑफ बरोडामध्ये विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. तर त्यांचा जो IFSC कोड आहे विजया बँक आणि देना बँकचा ते 1 मार्चपासून बाद होणार आहे. थोडीशी माहिती आपण IFSC कोडविषयी घेऊ. तर बँकच्या प्रत्येक शाखेसाठी रिझर्व्ह बँकेने नेमून दिलेला 11 आकडी IFSC अर्थातच इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड असतो. ओके. तो आंतरव्यवहारासाठी NEFT आणि RTGS आदीसाठी आवश्यक असतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सर्वात पहिली गोष्ट अर्थातच काय, तर IFSC कोड जे असतो तो 11 आकडी असतो. IFSCचा फुल फॉर्म काय, इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड. ओके. आणि हा मॅन्डेटरी असतो, अर्थातच आवश्यक असतो. कशासाठी? NEFTसाठी आणि RTGSसाठी. आता हे जे 11 आकडे असतात तर 11 पैकी पहिली 4 अक्षरे जी आहेत ते बँकसाठी असतात, तर शेवटचे 6 आकडे जे असतात ते शाखेसाठी असतात. ओके. अर्थात जी शाखा असते त्याला ते म्हणजे काय आयडेंटिफिकेशन प्रोव्हाइड करतात. ओके. शाखेसाठी सांकेतिक म्हणून ते तिथे वापरले जातात. ओके. तर 11 पैकी 4 अक्षर जी असतात ते बँकेसाठी असतात आणि शेवटचे 6 आकडे जे असतात ते त्या शाखेसाठी असतात. ओके. तर हे आपण थोडीशी माहिती IFSC विषयी सुद्धा बघितली. पुढे तर काही इम्पॉर्टंट न्यूज नाही आहे. ठीक आहे. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच महत्त्वाची न्यूज होती. तुम्हाला कुठेही कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरचे जे PDF आहेत ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिली जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.